सर, ॲलर्जीमुळे मला खूप शिंका येतात, पूर्ण नाक बंद होते, डोळे खाज सुटते, नाकाला खाज सुटते, पाणी वाहते. असले पेशंटच्या तक्रारी खूप येतात. ॲलर्जी, ॲलर्जी, ॲलर्जी. ॲक्च्युली ॲलर्जी म्हणजे नेमकं काय? तर आपण ही व्यवहारात एक खूप शब्द कॉमन वापरतो म्हणून एखाद्या गोष्टीची मला ॲलर्जी आहे किंवा मला एखाद्या व्यक्तीची ॲलर्जी आहे. तर याचा शब्दशः अर्थ किंवा ओरिजिनल याचा अर्थ जर बघितला तर ॲलर्जी म्हणजे आपली त्या गोष्टी प्रती असलेली सहनशीलता कमी होणे. आता सहनशीलता ही आपली कमी होते म्हणून आपल्याला त्या गोष्टीविषयी त्रास होतो. म्हणून यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली सहनशीलता, आपली ताकद वाढवणे आहे. म्हणून इम्युनिटी वाढवणे हेच ॲलर्जीवरचं उत्तर आहे. कारण की धूळ म्हणा किंवा थंड पाणी, थंड वारं ह्या गोष्टी त्रासाच्या अगोदरही अस्तित्वात होत्या, पण आपल्याला त्या गोष्टी आत्ताच जास्त त्रास देतात. याचं कारण तर आपली ताकद कमी झाली, आपली वातवृद्धी झाली, आपली ओजक्षय झालेला आहे. या गोष्टी कारणाने आपल्याला ती गोष्ट सहन होत नाही आणि ती गोष्ट सहन न झाल्या कारणाने आपल्या शरीराने दाखवलेली ओव्हर रिॲक्शन किंवा ओव्हर कार्य त्या प्रती झालं, त्यामुळे ती रिॲक्शन येते आणि मग नाक वाहायला लागते, शिंका यायला लागतात. तर आयुर्वेदानुसार जर काही पथ्य पाळले, जसं रात्रीचं जेवण किंवा इम्युनिटी वाढणाऱ्या गोष्टी, ओज वाढणाऱ्या गोष्टी, आहार, विहार आणि ब्रह्मचार्य या गोष्टीचं जर व्यवस्थित पालन केलं तर नक्कीच आपली या गोष्टीतून ताकद वाढेल आणि आपण ज्या गोष्टीची आपल्याला ॲलर्जी ती गोष्ट कमी होऊन त्याच्यावर छान फरक पडतो. आणि आयुर्वेदानुसार याचे खूप छान रिझल्ट येतात. जे पेशंटला दिवसभरात 100-100, 200-200 शिंका येतात, नाक वाहते, त्याचं पुढं रूपांतर दम्यात होते. तर ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या काळात जर पेशंट आला आणि आयुर्वेदानुसार आहार विहार केला आणि काय औषधी उपचार केला तर नक्कीच यातून रुग्ण बाहेर येतो.